नमस्कार मित्रहो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल कलम 19 मध्ये. गेल्या काही दिवसापूर्वी मी माझ्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट टाकलेली होती, ज्याच्यामध्ये युवा शेतकऱ्याने फणस या पिकाच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये क्रांतिकारी प्रयोग केल्याचं त्याच्यामध्ये ॲग्रोवनच्या बातमीत होतं. आणि ही पोस्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात ती व्हायरल झाली. जवळपास 16,000 पेक्षा अधिक लोकांनी ती पाहिलेली आहे, वाचलेली आहे. आणि हा नेमका प्रयोग शेतीमध्ये फणसाच्या पिकाचा प्रयोग नेमका काय होता, याची बातचीत करण्यासाठी, याची सुरुवात करण्याच्या आधी आपण हा व्हिडिओ पाहावा. ही शेती आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील तरुण शेतकरी जे पंचकृषीत आज प्रसिद्ध झाले ते त्यांच्या अभिनव फणस शेतीमुळं. त्यांच्या या शेतीमध्ये केवळ फणसच नाही तर वांगी, भेंडी, पालक या पालेभाज्यांबरोबरच त्यांनी फळपिकांमध्ये परंपरागत संत्रा, आंबा आणि इतर अनेक पिकांचे प्रयोग केले. परंतु ते प्रसिद्ध झाले ते फणसाच्या अभिनव प्रयोगामुळं. त्यांच्या या प्रयोगामागं त्यांचे काय अनुभव होते हे जाणून घेण्याचा या मुलाखतीमधून प्रयत्न करूया. ही मुलाखत फार महत्त्वाची असल्यामुळं एका अभिनव प्रयोगाला तुमच्यासमोर मांडते. त्याच्यामुळं ही मुलाखत आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघावी. जर आवडल्यास ती शेअर करावी. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आपण विसरू नये. चला तर मग आज या भन्नाट प्रयोगाबद्दल समजून घेऊ. शेतामध्ये फणस पीक तर आहेच, फळपीक. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या भाजीपाल्याची पिकं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की वांग्याची आहे, त्याच्यानंतर भेंडी आहे. या पालेभाज्यांच्या पिकासोबतच फळपिकांमध्ये फणसाचं पीक आहे, त्याच्यानंतर संत्रा आहे आणि केशरी आंबा आणि त्याच्याबद्दल अनेक आंब्याच्या जातीसुद्धा या शेतामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे शेतीचा जो प्रयोग ज्यांनी केला, असे युवा शेतकरी युवराज बर्डे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं स्वागत आहे कलम 19 या यूट्यूब चॅनलवर. मला सांगा की आता पण जर शेतीचा आपला जो वरुड बेल्ट आहे हा परंपरागतरित्या संत्रा फळपिकासाठी प्रसिद्ध आहे. असं सगळं परंपरागत शेतीचं सगळं हे असताना आणि सगळे शेतकरी परंपरागत फळपिकाकडे जात असताना तुम्ही हा एक वेगळा फणसाचा प्रयोग करण्याचं तुम्हाला कसं सुचलं? सुरुवातीला संत्रा जो आहे, संत्रा हा पारंपरिक आपलं पीक आहे. म्हणजे हा टोटल बेल्ट जो आहे, तालुका वरुड मोठी तालुका जो आहे, या संत्र्याचा बेल्ट आहे. यामध्ये संत्रा पीक जे आहे, आताच्या परिस्थितीमध्ये हे सगळ्यात महागडं पीक आणि खर्चिक पीक समजलं जातं. कारण खतांचे वारेमाप वाढ, कीटकनाशक, बुरशीनाशकांची वाढ, यामध्ये वाढ झाल्यामुळे आणि मजुरीची वाढ झाली आहे आणि संत्र्याच्या पिकामध्ये उत्पन्नात वाढ जरी झाली असेल, पण भावात वाढ झालेली नाही. त्यामुळे संत्रा पीक हे जास्त खर्चिक असल्यामुळे म्हणजे त्याला जास्त खर्च लागत असल्या कारणानं आपण फळ पीक कोणतं घ्यावं, त्यामुळे आम्ही फणस हे फळ पीक लावायचं ठरवलं. आणि आपण बघू शकता अगदी बॅकग्राऊंडलाच फणसाचं झाड आपल्याला दिसत आहे. फळधारणा मोठ्या प्रमाणात फणसाची झालेली आहे. अ, जी पारंपरिक शेती तुमची होती म्हणजे संत्रा फळपीक तुमच्याकडे होतं आणि तुम्ही संत्रा फळपिकाच्या ऐवजी मग पुढे फणसाचं फळपीक घ्यावं असं तुम्हाला वाटलं. या फणसाच्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे अगदी लागवडीपासून तर फणसाचं फळ काढणीपर्यंत हे कसं नियोजन तुम्ही करता याचं? सुरुवातीला मी लागवड केल्यानंतर पहिले निर्णय असा घेतला, की आपण हे पूर्ण जे फणसाचा जो प्लॉट आहे, हा टोटल विषमुक्त म्हणजेच सेंद्रिय पद्धतीनं करू असं ठरवलं. असं ठरवल्यानंतर लागवड केली. लागवड केल्यानंतर त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं. नियोजन केल्यानंतर त्याला जवळपास 8 वर्षापर्यंत त्याची वाट पाहण्यात आली. मधल्या काळामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं, की फणसाची बाग आपल्याला उत्पन्न देईल की नाही देईल, अशी मनामध्ये शंका निर्माण होती. आणि गावातल्या लोकांनी असं ठरवलं होतं, की हा व्यक्ती मूर्ख आहे. हा संत्रा सोडून दुसऱ्या पिकाकडे वळला आहे. अच्छा. त्याचं काही खरं नाही. असं लोकांनी मला मूर्खात काढलं होतं. पण मी ही बाग 7 वर्षाची झाल्यानंतर मला जेव्हा हिला फळं यायला सुरुवात झाली, तेव्हापासून मी असं ठरवलं, की खरोखर ही बाग आपली फणस बाग सगळ्यात चांगली आहे आणि संत्र्यापेक्षाही चांगला पैसा देऊ शकते.
एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की कोणताही नवीन प्रयोग कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण करतो, तेव्हा जे पाहणारी लोकं असतात, ती त्याच्याबद्दल बऱ्याचदा निगेटिव्ह विचार करतात. परंतु युवराज बर्डे यांनी फणसाच्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेतला आणि आज आपण सगळी बाग सकाळी मी फिरून आलो, तर एकदम उत्तम फणसाचं फळपीक ते ते घेतायत. बरीच झाडं या ठिकाणी आहेत. आता तुमच्या या सगळ्या फणस बागेला बरीच लोकं भेट देत असतील. त्यांच्या आताच्या प्रतिक्रिया काय? पूर्वीच्या आणि आताच्या? सुरुवातीला जे लोक माझ्याकडे येत होते, तर ते जास्तीत जास्त गावातील लोक जास्त येत होते, की अच्छा. ही एक नवीन बाग म्हणजे फणस बाग काय आहे हे त्यांना माहिती नव्हतं. कारण संत्र्यामध्येच त्यांचं डोकं जास्त चालायचं, बाकीच्या पिकाकडे दुर्लक्ष व्हायचं. मग त्यामध्ये जे गावातील लोक या शेतकरी येत होते, ते पाहत होते. ते फक्त पाहण्याचं काम करत होते, बोलत नव्हते, काहीच नाही. त्यावर चर्चा वगैरे जास्त होत नव्हती. फक्त त्यांचं असंच म्हणणं होतं, की आपल्या संत्र्यामध्ये फणस येत नाही. पण काही 4 वर्ष लोटल्यानंतर, 4-5 वर्ष लोटल्यानंतर जेव्हा फणसाची झाडं मोठी व्हायला लागली आणि त्यामध्ये काहीतरी सुरुवात व्हायला लागली. म्हणजे प्रत्येक झाडावर 1-2, 1-2, 1-2 असे फणस दिसायला लागले. मग त्यानंतर बाहेरचे लोकं फणसाचा प्लॉट पाहायला येऊ लागले. पण त्यांच्या मनामध्ये असं ठरलं, की आपण संत्रा व्यतिरिक्त आपण दुसरं फळबाग लावली पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. ते शेतकरी माझ्याकडे येऊन विचारत होते, मार्गदर्शन घेत होते. त्यांना असं वाटलं, की हा प्लॉट खरोखर सक्सेस जर झाला, तर हे जास्त उत्पन्न देऊन जाते. म्हणून मी त्यांना सांगत होतो, की याला खर्च कमी आहे. ₹1 तुम्हाला खर्च नाही. हां. पाणी व्यवस्थापनही जास्त करावं लागत नाही. म्हणून ते तेव्हा मला आत्मविश्वास वाटला, की हे पीक घ्यावं. या पिकावर जास्त लक्ष द्यावं म्हणून मी ह्या पिकाकडे जास्त लक्ष दिलं आणि 8 वर्षानंतर मला यश यश आलं असं मला वाटतं. आणि या फणसाच्या संपूर्ण पिकामध्ये जेव्हा तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रशिक्षण तुम्हाला घ्यावं लागलं किंवा फणसाच्या ज्या जाती तुम्ही वापरता, त्या नेमक्या तुम्हाला त्या जाती कुठं मिळाल्या? आणि तुमचं हे सगळं जे आज दिसते आहे, फणसाची झाडं मोठमोठी दिसते आहेत. तर हे हे सगळं तुम्ही प्रशिक्षण घेऊन केलं, की म्हणजे फणसाचं झाड वृक्षारोपण करण्यासाठी कोणत्या जाती निवडल्यात तुम्ही? ते आता मी सुरुवातीला म्हणजे शिक्षण घ्यायच्या वेळेस कृषी पदविका 2 वर्षाची केली होती. त्यामध्ये असं वाचण्यात आलं होतं, की फणसाच्या ह्या-ह्या जाती आहे. चाफा, बरखा अशा 2 व्हेरायटी आहे. भाजीचा फणस कोणता आहे, गराचा फणस कोणता आहे, याचा सुरुवातीला अभ्यास केला. अच्छा. त्याच्यानंतर मी जे म्हणजे आपल्या भारतामध्ये फणस किंग म्हणून जे प्रसिद्ध असलेले जे व्यक्ती आहे, हरिश्चंद्र देसाई, त्यांचे व्हिडिओ पाहत गेलो. अच्छा. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या जाती आहेत. तर त्या जातीमधून मग मी त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याकडे सोबत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मग मी निर्णय घेतला, की आपल्याला फणसबाग लावायची आहे, तर कोणती लावायची त्यांच्याकडून माहिती करून घेतलं. त्यांच्या मार्गदर्शनातून मग मी कापा नावाची व्हेरायटी लावली, जो भाजीचा फणस आहे आणि आकाराने जवळपास 5 किलोपर्यंत तो अच्छा. फणस होतो. हां. तर मी अशा पद्धतीनं चालत गेलो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे थोडंसं मला आधार मिळाला आणि व्यवस्थित बाग तयार केली. आणि आता जेव्हा तुम्ही हे फणसाचं सगळे बाग तयार केली, कधीतरी हे फणसाचं उत्पादन घेत असताना आता फळपीक म्हणजे फळपिकाची धारणा झाली नाही, उत्पन्न येऊन नाही असं काही कुठे निराशा वाटली का तुम्हाला फणसाच्या संदर्भामध्ये? नाही, सुरुवातीला 6 वर्षाचे झाल्यानंतरच माणसाला अशी भीती वाटायला लागली, की एवढी मोठी मेहनत वाया जाईल की काय? अच्छा. हो. पण त्यामध्ये 6व्या वर्षामध्ये जेव्हा त्याला 1-2, 1-2 फळं दिसायला लागली, म्हणजे नर फुलं जेव्हा दिसायला लागले, तेव्हा माणसाला विश्वास वाटला, की ही फळबाग आपली यशस्वी होणार, 100% होणार. त्यामुळे मी जास्त लक्ष त्या फणस बागेत द्यायला लागलो. एक लक्षात घेतलं पाहिजे कॅलिफोर्निया म्हणून हा जो संपूर्ण वरुड, मोर्शी तालुका जो आहे, हा संत्र्याचा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथल्या संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ट्रॅडिशनल पीक आपसुकच संत्रा हे आहे. तुम्हाला संत्रा जे परंपरागत फळपीक आहे आणि आता तुम्ही जो नवीन प्रयोग सुरू केलेला आहे फणसाचा, याच्यामध्ये उत्पन्नाच्या संदर्भामध्ये काय फरक वाटतो आणि व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तुमच्या दोन्ही पिकाच्या बाबतीत काय अनुभव आहे? संत्र्याचं जर म्हटलं आपण, तर संत्र्यामध्ये व्यवस्थापन म्हटलं का सगळ्यात जास्त लेबर लागते, सगळ्यात जास्त खर्च होतो. त्याचं मॅनेजमेंट आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडं कठीण झालं आहे, म्हणजे खर्चिक झालं आहे. आणि फणस जर पाहिलं, हे ऑर्गॅनिक हे फळच ओरिजिनल ऑर्गॅनिक आहे. म्हणजे विषमुक्त आहे. याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही, कुठलेही कीटकनाशक, कुठलेही बुरशीनाशक याचा वापर करण्याची काहीही गरज नाही. आणि हे पूर्णपणे स्वावलंबी असल्यामुळे निसर्गाच्या भरोश्यावर जगतं. त्यापासूनच ते अन्न तयार करतं
आणि त्याच पद्धतीनं जगतं. निसर्गाच्या भरोश्यावर पूर्ण त्याची रूपरेषा आहे. आपण ॲग्रोवनच्या या बातमीमध्ये युवराज बर्डे यांच्या फणस पिकाच्या प्रयोगाबरोबरच त्यांच्या आंबा फळ पिकाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बागेमध्ये प्रयोग केलेला आहे. आता हे तुम्ही जे आंबा हे फळपीक घेता, तर याच्यामध्ये नेमक्या कोणत्या जातीचे आंबे आहेत? माझ्याकडे आता मी ज्यावेळेस म्हणजे जवळपास 6 वर्षाची झाडं आहेत, त्यामध्ये दशेरी केशर आहे. आता 2 वर्ष आधी लावलेले आहे मल्लिका, स्वीट कटिमून, सदाबहार आहे. काही एक्झॉटिक व्हेरायट्या म्हणजे विदेशी व्हेरायट्या लावलेल्या आहेत. चकापट लावलेला आहे, मियाझाकी लावलेला आहे, ब्रुनई लावलेला आहे. अशा अनेक आहे. म्हणजे 6-7 व्हेरायटी आहेत. आंबा फळ पिकाच्या संदर्भामध्ये उत्पन्नाची जी आणि व्यवस्थापनाचा जो खर्च आहे आंब्याचा, त्याच्यामध्ये फणस आणि आंबा या दोघांचं मिळून उत्पन्न संत्र्याच्या जे काही ट्रॅडिशनल पिकामधून जे उत्पन्न येतं वार्षिक, त्याच्यापेक्षा तुम्हाला काय फरक वाटतो ह्या 2 पिकाच्या ह्याच्यामध्ये? संत्रा आणि फणसाची जर तुलना केली उत्पन्नाच्या बाबतीत, तर संत्र्यापेक्षा तिप्पट उत्पन्न फणसाचं होतं, एका झाडाचं उत्पन्न. अच्छा. हां. कारण एक फणसाचं झाड जवळपास म्हणजे जर ते 8 वर्षाचं 9 वर्षाचं असेल, तर ते तुम्हाला जवळपास 7,000 ते 8,000 रुपये देऊन जातं. तेच जर आपण संत्र्याची जर तुलना केली, तर संत्रा एका झाडापासून जवळपास 2,000 रुपयाच्या वर किंवा 3,000 रुपयाच्या वर उत्पन्न मिळत नाही. तेही त्याला खर्च लावल्यावर. अच्छा. हां. आता आणि एक असा प्रश्न असा आहे उत्पन्नाचा आता तुम्ही जे सांगतायत. मला हे जाणून घ्यायला आवडेल, की समजा आता आपल्या बेल्टमध्ये कोरडवाहू बरेच शेतकरी आहेत. ज्यांच्याकडे जमीन धारणा कमी आहे, जमिनीचं क्षेत्र कमी आहे किंवा त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही. अशा जमिनीमध्ये फणसाचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का? किती शक्यता आहे? 100% यशस्वी होऊ शकतं. फक्त कोरडवाहू जे शेतकरी आहेत, त्यांनी थोडी पाण्याची व्यवस्था म्हणजे केव्हा असली पाहिजे, लागवडीच्या 3 वर्षापर्यंत त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे. अच्छा. पावसाळ्याचे 4 महिने सोडल्यानंतर पावसाळ्याचे 4 महिने सोडल्यानंतर जो हिवाळ्याचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये आणि उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्याला पाण्याची आवश्यकता असते. त्यानंतर फळ देण्यासाठी परिपक्व झाल्यानंतर त्याला फळे लागते त्या काळापासून तर फळ तोडणीपर्यंत त्याला भरपूर पाणी लागतं. ती जर व्यवस्था आपली झाली, तर ते यशस्वीरित्या आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. पण जास्त त्याला खर्च नाही आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन आपण आपण किंवा कुठे कालवा असेल, कोणाजवळ बोरवेल असेल, कोणाजवळ विहिरीची व्यवस्था असेल किंवा कोणी भाडेपट्टा जर असेल, तर त्याला कोणी पाणी देऊ शकतो विकत, ही व्यवस्था असेल, तर कोरडवाहू शेतकरी ती एक व्यवस्थितरित्या बाग हाताळू शकतो. एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपली शेती जरी कोरडवाहू असेल किंवा अ, पाण्याचं प्रमाण कमी असेल, तरी कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही फणसाचं जे फळपीक आहे ते तुम्ही घेऊ शकता. आंब्याच्या संदर्भामध्ये असे काही कोरडवाहू शेतकरी आंब्याच्या संदर्भामध्ये हे पीक घेऊ शकतात का? आंब्याचं जे नियोजन आहे ते करू शकतात का? बिलकुल करू शकतात. आंब्याला सुद्धा पाणी लागत नाही. सुरुवातीचे 2 वर्ष म्हणजे आंबा जगवण्यापर्यंत तुम्हाला पाण्याची व्यवस्था करावीच लागेल. आंबा आंबा सुद्धा फणसाच्याच बरोबरीचं पीक आहे. त्याची फळबाग जी आहे, ही तुम्ही फणसाच्याच बरोबरीने यशस्वीरित्या चांगली सांभाळू शकता. त्याचे उत्पन्न फणसाचं आणि आंब्याचं उत्पन्न जवळ-जवळ बरोबरीनेच आहे. हां, तुमच्या व्यवस्थापनावर सर्व उत्पन्न म्हणजे जे उत्पादन यायचं आहे, हे तुमच्या व्यवस्थापनावर डिपेंड करते. तुम्ही ज्या पद्धतीने व्यवस्थापन कराल, त्या पद्धतीने तुम्हाला उत्पन्न येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हल्ली संत्र्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, निर्यातीच्या धोरणाच्या बाबतीत बांगलादेशने संत्र्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आकारलेला आहे. त्याच्यामुळं विदर्भामध्ये जे संत्रा उत्पादक शेतकरी आहे ते नेहमी वारंवार हा विषय आल्यानंतर आक्रमक होताना दिसतात. म्हणजे भावाच्या समस्येनं संत्रा ग्रस्त आहे. त्याच्यानंतर निसर्गाची जी अनियमितता आहे त्याच्यामुळं सुद्धा ग्रस्त आहे. आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर अ, वरूड, मोर्शी जो कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो, या भागातील शेतकऱ्यांनी आणि विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग, नवीन मार्गाने जाण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यातीलच एक शेतकरी म्हणजे युवराज बर्डे आहेत. तुम्ही भविष्यामध्ये हे जे तुम्ही फणसाचं जे फळपीक आहे, त्याचं प्रमाण तुमच्या शेतामध्ये वाढवण्याचा काही विचार तुमचा करतायत का? संत्र्याच्या जागी त्याला रिप्लेस करण्याचा प्रयत्न म्हणजे तुमचा काही विचार आहे का?
मी आता जे प्लॉट लावलेले आहे आंबा फणसाचे, पुढल्या वर्षी माझं म्हणणं असं आहे, की जो संत्र्याचा बेल्ट आहे, आपली जमीन म्हणजे हा जे बेल्ट आहे संत्र्याचा, ह्या संत्र्याच्या बेल्टमध्ये बेसाल्ट खडकापासून बनलेली जमीन असल्या कारणाने इथे जर फणस आणि आंबा येत असेल, तर इथं सर्व प्रकारची फळबाग होऊ शकते. तर माझं असं मत आहे, की पुढचं जे माझं प्लॅनिंग आहे, संत्रा प्लॉट जो आहे, हा संत्रा प्लॉट आपल्याला कमी करून त्यामध्ये नारळ कशी लावता येईल, त्यामध्ये आणखी आंब्याच्या अनेक प्रकारच्या जाती कशा लावता येईल, याकडे माझा जास्त कल आहे. फणसाची आणखी ज्या विदेशी व्हेरायटी आहेत, ज्या चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये येऊ शकते आणि कमी पाण्यात येऊ शकते, अशा व्हेरायट्या लावण्याचा माझा प्रयत्न आहे. समोर चालून आम्ही आता या वर्षीला मी म्हणजे ऑगस्टमध्ये आंब्याचा प्लॉट लावणार आहे. अच्छा, अच्छा. आंबा जर लावला तर त्याच्याच बाजूला नारळाचा प्लॉट पुढच्या वर्षी करणार आहे. त्याच्यानंतर जे फणसाची विदेशी व्हेरायटी आहे, त्यासाठी आम्ही आता जागा करत आहोत. ते ते सुद्धा त्याच्यानंतरच्या वर्षी करू, असं आमचं नियोजन ठरलेलं आहे. आता जे तरुण शेतकरी शेती करतायत, शेती व्यवसायात नव्यानं आलेले आहेत, त्यांना तुम्ही काय सुचवू शकाल? या नवीन प्रयोगाच्या संदर्भात त्यांनी कुठपासून सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नवीन फळबाग लावण्यासाठी आपली मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. अच्छा, हां. नुसतं संत्रा हे पारंपरिक पिकच लावल्याने तो त्यामध्ये यशस्वी होईलच हं. हे गॅरंटी नाही. कारण निसर्गाचा लहरीपणा आणि संत्रा बागेला येणारा खर्च, तो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यांना जर खरोखर यशस्वी शेतकरी फळबागेत व्हायचं असेल, तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं त्या फळाबद्दल जे आपण लागवड करणार आहोत, त्या फळाबद्दल अभ्यास असणं गरजेचं आहे. जर अभ्यास नसेल, तर तो यशस्वी होऊ शकत नाही. कारण जुन्या म्हणजे आता जे नवीन लोकं आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे का शेती कोणीही करू शकतं. अच्छा. आता नवीन पिढीतील लोकं सुद्धा म्हणतात का नोकरी जर भेटली नाही तर आपण शेती करू, पण शक्य नाही. अब याचाही सुद्धा अभ्यास आवश्यक आहे. मेहनत आवश्यक आहे, तर अभ्यास सुद्धा शेतीचा आवश्यक आहे. अभ्यास आणि अनुभव असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही फळबागेची शेती करू शकत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, की काही येत नसेल, नोकरी लागत नसेल, तर म्हणून वडिलोपार्जित शेतीकडे जी वळणारी आमची तरुण मंडळी आहे, त्यांच्यासाठी युवराज बर्डींनी दिलेला जो सल्ला आहे, तो फार मोलाचा आहे, लक्षात घ्या. शेतीसुद्धा कौशल्यानेच केली पाहिजे. त्याचं सुद्धा एक टेक्निक आहे, त्याचं सुद्धा एक स्किल आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे पीक घेता, त्याचा पूर्णतः अभ्यास म्हणजे त्याच्या लागवडीपासून तर ते पीक घरी येईपर्यंत जी काही प्रोसेस आहे, ती अत्यंत कौशल्यानं हाताळण्याचा तो भाग आहे. म्हणजे कोणीही येऊन शेती करू शकतो, परंतु त्याच्यामधून इच्छित असे परिणाम त्याला साधता येत नाही आणि ते साधायचे असतील, तर तुम्हाला टेक्निक्स माहीत पाहिजे, असं युवराज बर्डे म्हणाले. त्याचा अभ्यास त्या पिकांचा तुम्हाला हवा आहे, तेव्हाच तुम्ही एक यशस्वी शेतकरी होऊ शकतात. एक लक्षात घेतलं पाहिजे, की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, शेतीचं दुःख पूर्णतः समूळ नष्ट करता येत नसलं, तरी ते दुःख थोडंफार तरी कमी करण्याचा प्रयत्न या प्रयोगाच्या माध्यमातून होऊ शकतो का? हे पाहण्यासाठी आज आपण युवराज बर्डे यांच्याशी बोललो. वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या लोकांशी त्यांचे अनुभव जे समाजाच्या हिताचे असतील, तुमच्या हिताचे असतील, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम माझं चॅनल कलम 19 नक्की करेल. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ अधिकाधिक तरुण शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या प्रश्नासंदर्भात, शेतीतील नवनव्या प्रयोगांच्या संदर्भात लोकांपर्यंत जावा, म्हणून हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करावा. तुम्ही माझ्या चॅनलवर आलात आणि आपले अनुभव शेअर केले, याबद्दल धन्यवाद.